हॅलो फ्रेंड्स, आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 9:30 वाजता. मी अभ्यासाचा पहिला स्लॉट सुरू केलेला आहे. विषाणू व विषाणूजन्य रोग आणि कवक आणि आदी जीवजन्य रोग जे आहेत ते आज मी कंप्लीट करणार आहे. म्हणून ते आधी रीड करून अंडरलाईन करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी पुढचा टॉपिक जो आहे तो वाचायला घेणार आहे. आज अभ्यासाची सुरुवात करायला खूप उशीर झाला आहे, कारण जरा मेंटली पण डिस्टर्ब आहे आणि सिच्युएशन्स पण थोड्या डिस्टर्ब झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासावर होत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 1.5 तास अभ्यास केलेला आहे सायन्सचा. आणि आता त्याच्यानंतर मी MPSCचे वोकॅबच्या बुकमधून जे आहे वोकॅब लिहून पाठांतर करत आहे. डिस्टर्ब असलं लाईफ की अभ्यासावर परिणाम होतोच. आता अभ्यासात मनसुद्धा लागत नाही आहे, तरी पण आपला अभ्यास करायचाच आहे. त्यामुळे मी अभ्यासाला बसून अभ्यास मनापासून करायचा प्रयत्न करत आहे. ज्या वोकॅबचे मीनिंग्स जे आहेत बाकी होते ते मी करून घेते आहे मोबाईलमध्ये बघून. लाईफमध्ये उलथापालथ होतच राहणार आहे, पण आपल्याला अभ्यास सोडायचा नाही आहे. अभ्यासच आपल्याला तारून नेणार आहे. सो नेगेटिव्ह लोकांची काही कमी नसते आपल्या आयुष्यामध्ये. सो इग्नोर करायचं आहे आणि आपल्या ध्येयावर फोकस करायचा आहे. तेच मी आता करत आहे. आता दुपारी 4:45ला मी मॅथ्सचं अभ्यास करायला घेतलेला आहे. सकाळी 2 तास अभ्यास झालेला सायन्स आणि वोकॅबचा, आणि आता मॅथ्स करून घेते आहे. मॅथ्स होईपर्यंत वाजलेले आहेत आता 6 आणि मी माझा अभ्यास आता बंद करत आहे. आज माझं 3 तासाचं टार्गेट कंप्लीट झालं आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.